एकाच दिवशी आणि एकाच शहरात समजा 3 मुली जन्माला येतात. म्हणजे एक मुलगी एका अत्यंत गरीब शेतमजुराच्या घरात जन्म घेते, दुसरी एका मध्यमवर्गीय व्यापाऱ्याच्या घरात आणि तिसरी एका अब्जाधीशाच्या घरात जन्म घेते. अगदी वास्तववादी उदाहरण आहे. हो ना. आता फलज्योतिषाच्या नियमानुसार पाहिलं तर या तिघींची जन्मवेळ अगदी एकच असल्याने त्यांचं ग्रहमान आणि भविष्य एकच असायला हवं. पण दुसऱ्याच दिवशी वास्तव काय असतं? मजुराची मुलगी रखरखत्या उन्हात आईच्या पाठीला बांधलेली असते आणि अब्जाधीशाची मुलगी वातानुकूलित खोलीत मऊ गादीवर झोपलेली असते. बरोबर. म्हणजे ग्रहांनी त्यांचं भविष्य ठरवलं की त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीने? हा विचार कधीतरी आपल्याला अस्वस्थ करतोच ना. नमस्कार श्रोतेहो, राजगृह लायब्ररीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण एका अशा साहित्याची सखोल चर्चा करणार आहोत ज्याने महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. नक्कीच. आज आपण डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांच्या मुळाशी जाणार आहोत आणि प्रश्न तुमचा उत्तर दाभोळकरांचे या पुस्तकातील मूळ स्रोतांचा सखोल वेध घेणार आहोत. अंधश्रद्धा, श्रद्धा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समाज सुधारकांचा वारसा यांसारख्या गुंतागुंतीच्या विषयांवर त्यांनी दिलेली उत्तरे आपण आज उलगडणार आहोत. आणि जेव्हा आपण अंधश्रद्धा निर्मूलन किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन हे शब्द ऐकतो ना, तेव्हा अनेकदा आपल्या मनात एक प्रकारचा गोंधळ असतो. पण या चर्चेतून आपण पाहणार आहोत की डॉक्टर दाभोळकरांनी किती सोप्या आणि वैज्ञानिक भाषेत या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. अगदी खरंय. आपण फक्त काय घडतंय हे पाहणार नाही, तर त्यामागे मानवी मन कसं काम करतं आणि कोणतं तर्कशास्त्र दडलंय हेही समजून घेणार आहोत. बरं, या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मला या स्रोताच्या पार्श्वभूमीबद्दल थोडं बोलायचंय. हे पुस्तक एका ऐतिहासिक मुलाखतीवर आधारित आहे जी एप्रिल 2013 मध्ये ध्वनिमुद्रित झाली होती. होय, आणि तो काळ खूप महत्वाचा होता. हो, कारण मला हा संदर्भ खूप अस्वस्थ करणारा वाटतो. या ध्वनिमुद्रणाच्या अवघ्या 4 महिन्यानंतरच त्यांची निर्घृण हत्या झाली. म्हणजे सलग 100 मिनिटांची मुलाखत होती आणि त्यात अत्यंत गुंतागुंतीचे 25 प्रश्न विचारले गेले होते. आणि आज सर्वात थक्क करणारी गोष्ट काय होती माहितीये का? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी डॉक्टरांनी स्वतःला केवळ 3.5 मिनिटांची वेळ आखून दिली होती. बापरे, केवळ 3.5 मिनिटं? म्हणजे त्यांच्यासमोर चक्क एखादं घड्याळ ठेवलं होतं की काय? हो, अगदी तसंच. त्यांच्यासमोर घड्याळ असायचं. एखादा गहन विषय केवळ 3.5 मिनिटात अचूकपणे मांडणे हे अत्यंत कठीण काम आहे. पण यामागे त्यांची ती अस्सल खेळाडू वृत्ती होती. ते उत्तम कबड्डीपट्टू होते ना. अच्छा, हो. त्यामुळे वेळेचं भान आणि शिस्त त्यांच्या रक्तातच भिनलेली होती. एकच मुद्दा मी 15 मिनिटातही सांगू शकतो आणि 3 मिनिटातही, असा त्यांचा स्वतःवर आणि आपल्या विचारांवर अढळ विश्वास होता. हे खरोखरच प्रभावी आहे. आपल्याला सहसा असं वाटतं की वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे फक्त प्रयोगशाळेत ते पांढरा कोट घालून काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचीच मक्तेदारी आहे, किंवा विज्ञानाचा आणि आपल्या रोजच्या साध्या जगण्याचा फारसा थेट संबंध नाहीये. हो, अगदी सर्वसामान्य समज आहे हा. बरोबर ना. पण भारतीय राज्यघटनेचे कलम 51 आणि त्यातलं उपकलम ज हे प्रत्येक नागरिकाला काय सांगते याचा आपण कधी शांतपणे विचार केलाय का? हे कलम अगदी स्पष्टपणे सांगते की वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी यांचा विकास करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. नक्कीच. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे विचार करण्यासारखीच गोष्ट आहे ना. ज्या देशात आपण सकाळी उठल्यापासून पंचांग पाहतो, ग्रहांची शांती करतो, त्याच देशाचं संविधान आपल्याला सांगत आहे की तर्क आणि विज्ञानाची कास धरणं हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. कारण संविधानाने दिलेला हा जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे ना, ही केवळ कुठल्याशा समितीने केलेली कोरडी शिफारस नाहीये. ती या देशाच्या सर्वोच्च कायद्याची म्हणजे राज्यघटनेची इथल्या प्रत्येक नागरिकाकडून असलेली अत्यंत स्पष्ट मागणी आहे. आणि आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच विवेकाचा प्रवास या संकल्पनेचा वेध घेणार आहोत. हो, आजचं सत्र खूपच रंजक होणार आहे. खरं तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या विचारांवर आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीवर आधारित काही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आज आपल्या समोर आहे. आणि त्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की समाजमन कसं काम करतं, अंधश्रद्धांची मुळं नेमकी कुठे रुजलेली आहेत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा चष्मा लावल्यावर जग कसं दिसतं. अगदी बरोबर. आणि आजचा आपला हा वैचारिक प्रवास केवळ वरवरची माहिती देणारा नसेल, आपण थेट मुळावर घाव घालणार आहोत. आता राज्यघटनेने आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायला सांगितलं आहे हे आपण पाहिलं.
पण मला सांगा, मुळात हा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नक्की काय हो? तो आपल्या रोजच्या पारंपरिक समजुतींपेक्षा वेगळा कसा ठरतो? कारण समाजात अनेक जण स्वतःला खूप आधुनिक मानतात, हातात महागडा फोन असतो, पण तरी गळ्यात ताईत बांधतात. हो ना, तोच तर गमतीचा भाग आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेण्यासाठी ना आपल्याला त्याच्या 4 मुख्य स्तंभांचा विचार करावा लागेल. अच्छा, कोणते 4 स्तंभ? पहिला आणि सर्वात महत्वाचा स्तंभ म्हणजे कार्यकारण भाव. हे समजायला अतिशय सोपं आहे. जगात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे एक निश्चित असं भौतिक किंवा नैसर्गिक कारण असतं. म्हणजे हवा तशी कोणतीही गोष्ट घडत नाही. अगदी बरोबर. कोणतीही घटना केवळ नशीब, पूर्वसंचित किंवा कुठल्याशा दैवी इच्छेने घडत नाही. उदाहरणार्थ, आजारपण येतं ते जंतूंच्या संसर्गामुळे किंवा शरीरातील बिघाडामुळे, कोणाच्या शापामुळे नाही. हां. दुसरा स्तंभ आहे बुद्धीला समजणारे सत्य. म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी कोणीही विशिष्ट जातीचा, धर्माचा किंवा वर्गाचा असण्याची अट नाहीये. जे सत्य आहे ते मानवी बुद्धीला समजू शकतं आणि ते प्रयोगांती सिद्धही करता येतं. म्हणजे जे तर्काच्या कसोटीवर टेकेल तेच स्वीकारायचं. होय. आणि तिसरा स्तंभ अत्यंत रंजक आणि विज्ञानाचं खरं वेगळेपण सांगणारा आहे. तो म्हणजे सत्याचा अखंड शोध. अखंड शोध म्हणजे विज्ञान कधी थांबत नाही का? एक्झॅक्टली. विज्ञान कधी असा दावा करत नाही की आम्हाला सर्व काही समजले आहे आणि हेच आमचं अंतिम सत्य आहे. विज्ञान नेहमी नवीन माहिती स्वीकारायला, स्वतःच्या जुन्या सिद्धांतांमध्ये बदल करायला आणि नव्याने शिकायला तयार असतं. आणि चौथा स्तंभ म्हणजे जुन्या ग्रंथांचं प्रामाण्य किंवा भोंदूगिरीला नकार देऊन मानवाच्या प्रगतीचा सर्वोत्तम मार्ग निवडणे. क्या बात आहे. इथे मला हे सगळं आपण गाडी चालवताना जे नकाशे किंवा GPS सिस्टीम वापरतो ना, अगदी त्यासारखं वाटतंय. कसं काय? बघा, जेव्हा आपण गाडी चालवत असतो आणि अचानक समोरचा रस्ता बंद दिसतो किंवा नवीन पूल बांधलेला दिसतो, तेव्हा ती सिस्टम लगेच रिकॅल्क्युलेट करते. हा, बरोबर. ती नवीन माहिती स्वीकारते आणि आपला रस्ता लगेच सुधारते. पण अंधश्रद्धा ही एखाद्या जुन्या फाटलेल्या कागदी नकाशासारखी आहे. तो रस्ता प्रत्यक्षात अस्तित्वात नसला, समोर भिंत उभी असली तरी तो जुना नकाशा तिथेच जाण्याचा आणि धडकण्याचा हट्ट धरतो. हे अतिशय चपखल आणि अचूक उदाहरण दिलं तुम्ही. बदलत्या वास्तवाला सामोरे जाण्याची लवचिकता विज्ञानात असते, जी अंधश्रद्धेत कधीच नसते. हां. आणि याच नकाशाच्या आणि वास्तवाच्या गोंधळातून समाजात 3 शब्दांची प्रचंड गल्लत होते. ते 3 शब्द म्हणजे विश्वास, अंधश्रद्धा आणि श्रद्धा. अरे वा, हे तिन्ही शब्द आपण रोज वापरतो. हो, पण या साहित्यात हे 3 शब्द खूप स्पष्टपणे वेगळे केले आहेत. विश्वास म्हणजे जिथे स्पष्ट कार्यकारण भाव असतो. उदाहरणार्थ, ध्वनिक्षेपक म्हणजे लाऊडस्पीकर चालू केल्यावर आवाज हजारो लोकांपर्यंत पोहोचेल, हा आपला विश्वास आहे, कारण त्यामागे वीज आणि ध्वनी लहरींचं ठोस विज्ञान आहे. तिथे शंका घेण्याचं काही कारण नाहीये. बरोबर. मग अंधश्रद्धा म्हणजे काय? म्हणजे जिथे हा कार्यकारण भाव नसतो अशी प्रत्येक गोष्ट आपण अंधश्रद्धा मानायची का? केवळ कार्यकारण भावाचा अभाव एवढीच अंधश्रद्धेची व्याख्या नाहीये. त्यापुढची पायरी म्हणजे मानसिक गुलामगिरीतून होणारं मानवी शोषण म्हणजे अंधश्रद्धा. शोषण म्हणजे कसं? एक साधं उदाहरण घेऊया. समजा एखाद्याने आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह केला तर कुळाची आबरू जाईल किंवा पाप लागेल, पुढच्या जन्मी फळ भोगावे लागेल, अशी जी भीती घातली जाते ना, ती निव्वळ मानसिक गुलामगिरी आहे. बरोबर. यामागे कोणताही तर्क नाही, पण त्यातून एका विशिष्ट वर्गाचे वर्चस्व टिकवले जाते आणि दुसऱ्याचे शोषण केले जाते. अच्छा. आणि मग या दोन्हींहून वेगळी असते ती श्रद्धा. कारण अनेकदा लोक विचारतात की मग आम्ही श्रद्धाही ठेवायची नाही का? सगळंच सोडून द्यायचं का? तिथेच श्रद्धा या शब्दाचा खरा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. डॉक्टर दाभोलकरांच्या विचारानुसार उत्कटपणे कृतिशील झालेली विवेकनिष्ठा म्हणजे श्रद्धा. उत्कटपणे कृतिशील झालेली विवेकनिष्ठा. भारी शब्द आहेत. हो ना. म्हणजे अंतिम विजय सत्याचाच होतो या मूल्यावर निष्ठा ठेवून स्वतःचं नुकसान होत असतानाही अन्यायाविरुद्ध आयुष्यभर लढत राहणे, ही श्रद्धा आहे. महात्मा गांधींची किंवा नेल्सन मंडेलांची सत्यावरची श्रद्धा बघा. यात कोणाचेही शोषण नसते, पैशांची लूट नसते, तर समाजाला पुढे नेणारी एक प्रकारची सकारात्मक आणि नैतिक ऊर्जा असते. हे खरोखरच खूप स्पष्ट करणार आहे. पण मला इथे एका गोष्टीवर थोडं अडायला होत आहे. बोला ना. हे सगळं कागदावर किंवा अशी चर्चा करताना अगदी तार्किक वाटतं, पण आपण वास्तवाकडे पाहिलं तर प्रत्यक्ष समाजात चित्र खूप वेगळं आहे. हां. जर प्रत्येक गोष्टीमागे कार्यकारण भाव असतोच, तर मग समाजात इतक्या लोकांना प्रत्यक्ष भूत का दिसतात किंवा अंगात येण्याचे प्रकार का घडतात?
मी स्वतः माझ्या गावात जत्रांमध्ये लोकांच्या अंगात आलेलं पाहिलंय. त्या व्यक्तीच्या अंगात इतकी अफाट ताकद कुठून येते की 5-6 माणसंही त्यांना आवरू शकत नाहीत. हो, हे दृश्य बऱ्याच जणांनी पाहिलेलं असतं. लोक तर छातीटोकपणे सांगतात की त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी हे चमत्कार पाहिले आहेत. मग ते सगळे खोटे बोलत असतात का? हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे आणि अनेकांना पडतो. आणि खरं सांगायचं तर ते लोक खोटे बोलत नसतात, त्यांना तो अनुभव खराच वाटत असतो. अच्छा, मग भूत असतं तर? नाही, तिथेच तर विज्ञानाचा आणि मानवी मेंदूच्या गुंतागुंतीचा अभ्यास कामी येतो. उपलब्ध साहित्यानुसार हे अतिशय स्पष्ट आहे की भूत जगात कुठेच बाहेर नसते, ते फक्त आणि फक्त मानवी मनात असते. भूताचा किंवा चमत्काराचा अनुभव हा पूर्णपणे एक मानसिक खेळ किंवा मेंदूचा बिघाड आहे. म्हणजे ते सगळं डोक्यातून येतं? अगदी. याची 3 प्रमुख कारणे स्पष्ट केली आहेत. पहिलं कारण म्हणजे भीती. बऱ्याचदा पडक्या वाड्यात, जुन्या इमारतींमध्ये किंवा निर्मनुष्य ठिकाणी भूताची अफवा अत्यंत जाणीवपूर्वक पसरवली जाते. जाणीवपूर्वक? कोण पसरवतं? तेच लोक ज्यांना तिथे गुन्हेगारी, स्मगलिंग किंवा अवैध धंदे विनासायास चालवायचे असतात. भीतीचा वापर हा सामान्य लोकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केला जातो. बापरे, म्हणजे तिथे प्रत्यक्ष भूत नसतं, तर तिथे गुन्हेगारांचा अड्डा असतो आणि त्यांनी लोकांच्या मनात निर्माण केलेली ती केवळ एक भिंत असते. अगदी तसंच. दुसरं कारण म्हणजे भास, ज्याला आपण इल्युजन म्हणतो. आपल्या मानवी मेंदूची रचनाच अशी आहे की तो अंधारात, अस्पष्ट प्रकाशात किंवा धुक्यात नेहमी ओळखीचे आकार शोधण्याचा प्रयत्न करतो. हां. समजा अंधारात दोरीवर चालणारी कोल्हाटणीची मुलगी कोणी दुरून पाहिली. आजूबाजूला पूर्ण अंधार आहे, फक्त तिचे पांढरे कपडे दिसत आहेत. पाहणाऱ्याच्या मेंदूला ती दोरी दिसत नाही. मग मेंदू स्वतःचा अर्थ लावतो की ही मुलगी हवेत तरंगत आहे, म्हणजे हे भूत आहे. अरेच्छा, म्हणजे मेंदूने अपूर्ण माहितीवरून चुकीचा निष्कर्ष काढलेला असतो. हो. आणि तिसरं कारण जे तुम्ही मगाशी म्हणालात ते मानसिक आजारांशी संबंधित आहे. हो, मी विचारत होतो की मग जे लोक अंगात आल्यावर घुमतात त्याचं काय? त्याआधी मी तुम्हाला एक वैद्यकीय कारण सांगते, मनोभ्रम किंवा हॅल्युसिनेशन्स. वैद्यकीय परिभाषेत ज्याला आपण स्किझोफ्रेनियासारखा गंभीर आजार म्हणतो, हा पूर्णपणे मेंदूतील रसायनांचा, विशेषतः डोपामाइन सारख्या रसायनांच्या असंतुलनाचा आजार आहे. अच्छा, रसायनांचा खेळ आहे हा सगळा. हो ना. ह्यात काय होतं, आजूबाजूला कोणीही नसताना त्या आजारी व्यक्तीला अतिशय स्पष्ट आवाज ऐकू येतात, आकृत्या दिसतात. त्यांच्या मेंदूत जे विचार चालू असतात तेच त्यांना बाहेरून येणारे आवाज वाटतात. त्यांना तो अनुभव 100% खरा वाटतो. ते खोटे बोलत नसतात, पण प्रत्यक्षात तो त्यांच्या आजारी मेंदूने तयार केलेला अत्यंत तीव्र भ्रम असतो, ज्याला औषधोपचारांची गरज असते, मांत्रिकाची नाही. हे समजायला खूपच सोपं आहे. पण मग अंगात येणे या प्रकाराचे काय? आणि विशेषतः आपण पाहतो की सणांना, जात्रांना महिलांच्याच अंगात जास्त येतं. त्या घुमू लागतात, स्वतःला चापकाने मारून घेतात किंवा विचित्र आवाजात बोलू लागतात. जर हे दैवी नसेल तर शरीरात असा अचानक स्फोट कसा होतो? त्यामागील मानसशास्त्र खूप सखोल आणि समाजाचे डोळे उघडणारे आहे. अंगात येणे हा कोणताही दैवी चमत्कार किंवा बाहेरील शक्तीचा प्रवेश नाही. साहित्यात एक अतिशय परखड प्रश्न विचारला आहे की बायकांच्याच अंगात जास्त काय येते? हो, हे मी पण नोटीस केलंय. याचं उत्तर त्यांच्यावर असलेल्या सामाजिक दडपणात आहे. आपल्या पारंपरिक पितृसत्ताक समाजात स्त्रियांवर प्रचंड दडपण असतं. त्यांना स्वतःच्या इच्छा, राग, दुःखे उघडपणे बोलण्याची मुभा नसते. हे सर्व मानसिक दुःख त्यांच्या अबोध मनात म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये साठत जातं. म्हणजे जसं एखाद्या प्रेशर कुकरची शिटी बंद केली आणि खालून जाळ लावला तर आत जशी वाफ साठत जाते तसं काहीसं? अगदी तसंच. जसं एखाद्या धरणात क्षमतेपेक्षा जास्त पाणी साठलं की ते फुटून माहू लागतं, तसंच हे आहे. याला वैद्यकीय भाषेत प्रासंगिक मनोविघटन किंवा हिस्टेरिया आणि डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर म्हणतात. अच्छा. जेव्हा ती स्त्री ते दुःख सहन करू शकत नाही, तेव्हा तिचं अबोध मन भावनांचा निचरा करण्यासाठी एक नाट्यमय मार्ग शोधतं. ती एका वेगळ्याच मानसिक अवस्थेत जाते जिथे ती स्वतःला विसरते. आणि मी जो तो ताकदीचा प्रश्न विचारला होता की एकदम 5 लोकांचं बळ येतं. हो, तर अशा अत्यंत तीव्र भावनिक अवस्थेत शरीरात ॲड्रेनलिन नावाचं संप्रेरक प्रचंड प्रमाणात स्रवतं, ज्यामुळे व्यक्तीला तात्पुरती असामान्य शारीरिक ताकद मिळते. अंगात येणे हा त्या स्त्रीचा समाजाकडे लक्ष वेधण्याचा, स्वतःचे महत्त्व वाढवण्याचा आणि मनातली खदखद बाहेर काढण्याचा एक अबोध न समजलेला मार्ग आहे. बापरे,
म्हणजे ज्याला आपण देवीचा प्रकोप किंवा चमत्कार म्हणतो, तो प्रत्यक्षात समाजाच्या दडबणामुळे निर्माण झालेला एक मानसिक उद्रेक आहे. हे खूपच भयंकर आहे. नक्कीच. अगदी मला वाटतं जेव्हा आपण या गोष्टी समजून घेत नाही ना, तेव्हाच आपण शोषणाला बळी पडतो. कारण आपण हे विसरता कामा नये की हे मानसिक खेळ केवळ भीतीपुरते किंवा एखाद्या आजारापुरते मर्यादित राहत नाहीत. या मानवी कमकुवतपणातून एक प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल आणि शोषणाची व्यवस्था उभी राहते. अगदी बरोबर. हीच ती शोषणाची व्यवस्था आहे जिचा आपण उल्लेख करतोय. अंधारात जसं भुताचं भय दाखवून शोषण होतं, तसंच भर दिवसा अत्यंत सन्माननीय मार्गाने माणसाच्या असुरक्षिततेचे भांडवल केले जाते. आणि त्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे फलज्योतिष किंवा भविष्य बघणे. हो, पण आता हे ऐकताना अनेकांना असं वाटेल की अरे पण माझ्या चुलत भावाचं भविष्य एका ज्योतिषाने तंतोतंत ओळखलं होतं, त्याचं काय? किंवा माझ्या आयुष्यात अमुक एक घटना अगदी पंचांगात सांगितल्याप्रमाणे घडली, यावर आपण कसा विचार करायला हवा? तिथे कन्फर्मेशन बायस नावाचा मानसशास्त्रीय प्रकार काम करतो. कन्फर्मेशन बायस? हो, ज्योतिषी अशा काही सर्वसामान्य गोष्टी सांगतात ज्या कोणालाही लागू पडतात. ज्या 100 गोष्टी खोट्या ठरतात त्या माणूस विसरून जातो, आणि जी एक गोष्ट योगायोगाने खरी ठरते ती तो आयुष्यभर लक्षात ठेवतो. पण या साहित्यात फलज्योतिषाचा फोलपणा उघड करण्यासाठी 3 अतिशय अचूक, तार्किक आणि वैज्ञानिक प्रश्न विचारले आहेत, जे कोणीही स्वतःला विचारले पाहिजेत. अरे वा, कोणते आहेत ते 3 प्रश्न? पहिला प्रश्न बघा. आकाशातील अब्जावधी मैलांवरून येणारी ग्रहांची किरणं एका विशिष्ट माणसाचं नशीब कसं ठरवतात? आणि समजा जर ती किरणं खरोखरच प्रभाव टाकत असतील, तर तो प्रभाव मोजण्याची कोणतीही वैज्ञानिक पद्धत, कोणतंही उपकरण आजतागायत का अस्तित्वात नाही? गुरुत्वाकर्षण किंवा चुंबकत्व जसं आपण मोजू शकतो, तसं ग्रहांचे हे नशीब घडवणारे किरण का मोजता येत नाही? अतिशय रास्त प्रश्न आहे हा. आणि दुसरा प्रश्न? दुसरा प्रश्न महात्मा फुलेंच्या एका अत्यंत प्रगल्भ आणि वैज्ञानिक विचाराशी जोडलेला आहे. फलज्योतिष पूर्णपणे जन्माच्या वेळेवर आधारित असतं. हो, जन्मवेळ तर विचारतातच कुंडलीसाठी. पण महात्मा फुलेंनी विचारलं होतं की जन्माची निश्चित वेळ कोणती धरायची? जेव्हा स्त्री आणि पुरुष बीजांचं मिलन होते, म्हणजे कन्सेप्शन होतं, ती मानवी अस्तित्वाची आणि जीवनाची खरी सुरुवात असते. मग आईच्या गर्भातून बाहेर येण्याची वेळ ही जन्मवेळ का मानली जाते? खरंच की? ती तर केवळ 9 महिन्यानंतरची एक जैविक प्रक्रिया आहे. मग भविष्य नक्की कोणत्या वेळेवर ठरतं? गर्भाधानाच्या की प्रसूतीच्या? आणि समाज प्रसूतीची वेळ मानतो कारण ती उघड्या डोळ्यांना दिसते, पण जैविकदृष्ट्या जीव तर आधीच तयार झालेला असतो. हां, खरंच खूप विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आणि तिसरा प्रश्न तर या संपूर्ण व्यवस्थेच्या मुळावरच घाव घालतो. नशीब की समाज स्थिती? म्हणजे समजा जर एकाच सेकंदाला, एकाच ग्रहांच्या स्थितीत, एकाच नक्षत्रावर देशातील सर्वात मोठ्या अब्जाधीशाची मुलगी आणि रस्त्यावर काम करणाऱ्या एका अत्यंत गरीब शेतमजुराची मुलगी जन्माला आली, तर त्या दोघींची कुंडली एकच असेल. मग त्या दोघींचं भविष्य समान असते का? अजिबात नाही. एका मुलीला जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षण आणि आरोग्य सुविधा मिळतील, तर दुसरीला 2 वेळच्या जेवणासाठीही संघर्ष करावा लागेल. अगदी अचूक. त्यांचं भविष्य आकाशातील निर्जीव ग्रहांवर नाही, तर जमिनीवरच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर ठरते. हां, म्हणजे हे जे तथाकथित बुवा, बाबा आणि भविष्य सांगणारे आहेत ना, ते मला एखाद्या कॉम्प्युटर हॅकरसारखे वाटतात. कसं काय? जसा एखादा हॅकर सिस्टीममधील एखाद्या छोट्याशा त्रुटीचा म्हणजे ग्लिचचा फायदा घेऊन पूर्ण सिस्टीम हॅक करतो आणि पैसे उकळतो, तसेच हे लोक माणसाचं कोणतेही भौतिक कल्याण करत नाहीत. माणसाच्या मनात भविष्याबद्दल जी नैसर्गिक भीती आणि अनिश्चितता आहे, त्या भीतीचा फायदा घेऊन ते केवळ आर्थिक शोषण करतात. अतिशय समर्पक उपमा दिलीत तुम्ही. मानवी मनातील ही अनिश्चिततेची भीती हीच त्यांची सर्वात मोठी बँक आहे. आणि याच आर्थिक शोषणाला आणि भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हणजे अनिसने एक अतिशय स्पष्ट आणि खुलं आवाहन दिलं आहे. अच्छा, कोणतं आवाहन? तब्बल 21 लाख रुपयांचे बक्षीस. कोणताही तथाकथित चमत्कार, मग तो हवेतून वस्तू काढण्याचा असो वा आजार बरा करण्याचा, जर तो वैज्ञानिक कसोटीवर सिद्ध करून दाखवला तर हे बक्षीस दिले जाईल. आणि माझ्या माहितीनुसार आजवर कोणीही हे जिंकलेला नाहीये. कोणीही नाही. आजवर एकाही बुवाने, बाबाने किंवा चमत्काराचा दावा करणाऱ्याने हे आव्हान स्वीकारून ते विज्ञानाच्या कसोटीवर यशस्वीपणे पूर्ण केलेलं नाही.
कारण विज्ञानाच्या प्रकाशात आणि कॅमेऱ्याच्या लेन्ससमोर चमत्कार टिकूच शकत नाहीत. ते केवळ हातचलाची किंवा रासायनिक प्रयोग असतात हे लगेच उघड होतं. पण इथे मला एक दुसरा भावनिक आणि सामाजिक पैलू आठवतोय. बऱ्याचदा असा युक्तिवाद केला जातो की ठीक आहे, बुवाबाजी, चमत्कार आणि लोकांचे पैसे लुबाडणे हे वाईट आहे. हो, पण देव, धर्म आणि नीतिमत्तेचा काय संबंध? लोकांच्या मनात देवाची किंवा धर्माची भीती असल्यामुळेच ते किमान चांगले वागतात, गुन्हे करत नाहीत. भीती नसेल तर समाजात अराजक माजेल असं मानलं जातं. यात काही तथ्य आहे का? हा एक अतिशय सर्वसामान्य पण पूर्णपणे चुकीचा समज आहे. या साहित्यामध्ये एक मोठं विरोधाभासी आणि डोळे उघडणारं उदाहरण दिलंय. बघा, भारतात 99.9% लोक कोणत्या ना कोणत्या देवावर आणि धर्मावर प्रगाढ विश्वास ठेवतात. हो, ठेवतातच. तरीही आपला देश भ्रष्टाचारात, गुन्हेगारीत, महिलांवरील अत्याचारात जगात एवढा आघाडीवर का आहे? दुसरीकडे तुरुंगात शिक्षा भोगत असलेले जवळपास 100% गुन्हेगार हे देव मानणारे असतात. ते चोरी करण्यापूर्वी किंवा खून करण्यापूर्वीही देवाला नमस्कार करतात. मग देवाने किंवा धर्माच्या भीतीने त्यांना गुन्हे करण्यापासून का रोखलं नाही? म्हणजे नीतिमत्तेसाठी देवाची किंवा पारलौकिक भीती आवश्यक नाहीच मुळी? अजिबात नाही. नीतिमत्तेसाठी देवाची भीती नको, तर माणसाचा स्वतःचा विवेक हा आधारभूत असायला हवा. मनला काय आवडेल आणि दुसऱ्याला काय त्रास होईल ही जाणीव म्हणजे विवेक. याच संदर्भात संत गाडगेबाबांचा एक अतिशय जळजळीत आणि थेट विचार इथे दिला आहे. काय म्हणाले होते ते? ते समाजाला खडसावून विचारत, अरे, जे तुमचे देव स्वतःची आंघोळ स्वतः करू शकत नाहीत, तुम्ही ठेवलेल्या नैवेद्याचे कावळ्या कुत्र्यांपासून रक्षण करू शकत नाहीत, ते तुमच्या आयुष्याचे रक्षण काय करणार? बापरे, हा विचार खूपच प्रखर आणि पारंपरिक समजुतींना थेट धक्का देणारा आहे. होय, पण त्यामागचा उद्देश कुणाच्या भावना दुखावणे नव्हता, तर समाजाला वास्तवाची जाणीव करून देणे होता. त्यांचा संदेश स्पष्ट होता की देवाला नवस करण्यापेक्षा अडाण्याला शिक्षण द्या, आजारी माणसाला औषध द्या, बेघराला घर द्या. जिवंत देव माणसात राहतो, देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट राहते. आणि याच विचारातून अनीसची विधायक धर्मचिकित्सा ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना समोर येते. विधायक धर्मचिकित्सा. पण मला सांगा, जेव्हा आपण धर्माची अशी चिकित्सा करतो, देवळातील दानावर प्रश्न विचारतो, तेव्हा समाजाकडून त्याला धर्मविरोध मानले जाण्याची शक्यता खूप जास्त असते ना? लोक लगेच दुखावतात. करण्यासाठी केली जाणारी सुधारणा आहे. साहित्यात याची 2 अत्यंत समर्पक उदाहरणे दिली आहेत. कोणती? पहिला म्हणजे दरवर्षी गणेशोत्सवात लाखो करोडो पीओपीच्या मूर्तींमुळे नद्यांचे आणि समुद्राचे भयानक जलप्रदूषण होते. ते रोखण्यासाठी मातीच्या गणपतीचा आणि इको फ्रेंडली उत्सवाचा आग्रह धरणे. आता मला सांगा, हा धर्मविरोध कसा असू शकतो? हा तर पर्यावरणाशी सुसंगत असा दूरदृष्टीचा सुधारणावाद आहे. हो, हे तर नक्कीच आवश्यक आहे. आणि दुसरं उदाहरण कोणतं? दुसरं उदाहरण म्हणजे महिलांच्या मंदिर प्रवेशाचा लढा, ज्याची मध्ये खूप चर्चा झाली होती. शनी शिंगणापूर आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात महिलांना गाभाळ्यात प्रवेश मिळवून देणं हा केवळ एक धार्मिक लढा नव्हता. तो संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या समानतेच्या अधिकाराचा लढा होता. संविधानापेक्षा कोणतीही प्रथा किंवा परंपरा मोठी असू शकत नाही, हा तो विचार आहे. खरंय. पण अशा प्रकारच्या सुधारणावादी चळवळीला एका नेहमीच्या आणि अत्यंत बोचऱ्या आरोपाला सामोरे जावं लागते. तो आरोप म्हणजे, तुम्ही फक्त हिंदू धर्मातील अंधश्रद्धांनाच विरोध का करता, बाकीच्या धर्मांबद्दल का बोलत नाही? हा प्रश्न नेहमी विचारला जातो बघा. या विश्लेषणात यावर काही प्रकाश टाकलाय का? होय, आणि या अत्यंत नाजूक प्रश्नाचे अतिशय तार्किक, आकडेवारीसह आणि शांतपणे दिलेले उत्तर यात आहे. यामागे 3 प्रमुख कारणे आहेत. बरं. पहिली गोष्ट म्हणजे लोकसंख्येचे प्रमाण. आपल्या देशात आणि राज्यात जवळपास 82% हिंदू समाज आहे. जेव्हा तुम्ही रस्त्यावर उतरून समाजात काम करायला जाता, तेव्हा नैसर्गिकरित्या तुमचं 82% जास्त काम त्याच बहुसंख्य समाजात होतं. हे तर अगदी साध्या गणितासारखं आहे. जिथे जास्त लोक, तिथे साहजिकच जास्त काम. दुसरं कारण म्हणजे स्वतःचे घर. फुले, आंबेडकर आणि आगरकरांसारख्या महापुरुषांनीही आधी स्वतःच्याच धर्माची आणि परंपरेची कठोर चिकित्सा केली. यामागील साधं तत्व असं आहे की जर माझं स्वतःचं घर जळत असेल तर मी आधी शेजाऱ्याचं घर विझवायला जाण्याऐवजी स्वतःचं घर वाचवण्याचा प्रयत्न करेन. स्वतःच्या समाजातील त्रुटी सुधारणं हा अधिक नैतिक अधिकार आहे. क्या बात आहे. अगदी बरोबर. आणि तिसरा मुद्दा? तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्वसमावेशकता.
हा आरोप मुळातच चुकीचा आहे की फक्त एका धर्मावर टीका होते. अनीसने आणि या चळवळीने ख्रिश्चन धर्मातील प्रार्थनेने आजार बरे करण्याचे दावे आणि मुस्लिम समाजातील भानामती, करणी आणि भूतबाधा यांसारख्या अंधश्रद्धांवरही तितकाच प्रखर लढा दिलाय. कारण अज्ञानाचा, अंधश्रद्धेचा आणि लोकांच्या लुटीचा काळा बाजार हा कोणत्याही एका धर्माची मक्तेदारी नाहीये. मला इथे ना हे एका वाड्याच्या उदाहरणासारखं वाटतंय. आपण एक चित्र डोळ्यासमोर आणूया. समजा एका मोठ्या वाड्यात 10 खोल्या आहेत आणि त्या सर्व खोल्यांमध्ये वर्षानुवर्षे अंधार आहे. जर आपण 8 खोल्यांत म्हणजे 82% लोकसंख्येमध्ये ज्ञानाचा आणि विज्ञानाचा प्रकाश आणला तर उरलेल्या 2 खोल्यांमध्ये राहणाऱ्या लोकांनाही तो प्रकाश नैसर्गिकरित्या हवासा वाटेलच ना. त्यांच्यातही बदलाची प्रेरणा निर्माण होईल. किती सुंदर आणि तार्किक विचार आहे हा. नक्कीच. आणि आपण हे लक्षात ठेवायला हवं की हा वैचारिक वारसा काही आजचा किंवा परदेशातून आलेला नाहीये. या भारतातच तब्बल 3500 वर्षांचा अत्यंत समृद्ध ऐतिहासिक वारसा आहे. 3500 वर्षांपूर्वी चार्वाकांनी पहिल्यांदा ब्राह्मणी वर्चस्वाला आणि यज्ञातील अंधश्रद्धेला आवाहन दिले होते. त्यानंतर 19व्या शतकात महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, सावित्रीबाई फुले यांनी लोक हो, विचार कलहला का घाबरता असा खडा सवाल महाराष्ट्राला विचारला. आणि 20व्या शतकात राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हाच वैज्ञानिक दृष्टिकोन अत्यंत परखडपणे पुढे नेला. सावरकरांचे एक अतिशय प्रसिद्ध वाक्य तिथे उद्धृत केले आहे. धर्मभेदाची नांगी मोडेल असे एकच बळ आहे आणि ते म्हणजे विज्ञान बळ. होय, अनीस आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं कार्य हे असं अचानक उगवलेलं नाहीये, तर याच महान समाज सुधारकांचा वैचारिक वारसा आजच्या काळात पुढे नेणारी ती एक प्रगल्भ चळवळ आहे. हा विवेकाचा एक कधीही न संपणारा प्रवास आहे. हा सगळा इतिहास आणि इतका मोठा वैचारिक डोलारा ऐकल्यावर साहजिकच एका सामान्य माणसाला असा प्रश्न पडेल की मी एवढा मोठा समाजसुधारक तर नाही, मग मी या वैचारिक प्रवासात कशी आणि कुठून सुरुवात करावी? माझ्या पातळीवर मी काय करू शकतो? यासाठी साहित्याच्या शेवटी बदलाचे 6 टप्पे अतिशय क्रमाने, वैज्ञानिक पद्धतीने आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत. कोणीही रातोरात समाज बदलू शकत नाही. बरोबर आहे. यातील पहिली पायरी आहे विचार. म्हणजे कोणत्याही गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता स्वतः प्रश्न विचारणे आणि वैज्ञानिक विचार करणे. म्हणजे सुरुवात स्वतःपासून. हो. दुसरी पायरी उच्चार. जो वैज्ञानिक विचार तुम्ही केला आहे तो घाबरून न जाता स्पष्टपणे बोलून दाखवणे, चुकीच्या गोष्टींवर गप्प न बसणे. तिसरी पायरी प्रसार. आपल्या मित्रांमध्ये, परिचितांमध्ये या विवेकी विचारांचा प्रसार करणे. आणि चौथी पायरी म्हणजे संघटन. बरोबर. कारण एकट्याने व्यवस्थेशी लढणं खूप कठीण असते. त्यामुळे समविचारी लोकांसोबत एकत्र येणे, संस्थात्मक काम करणे हे संघटन. 5वी पायरी आहे आचार. केवळ व्यासपीठावर मोठमोठ्या बाता मारून चालणार नाही, तर या विचारांना स्वतःच्या कृतीची जोड देणे, स्वतःच्या घरातून अंधश्रद्धांना हद्दपार करणे. आणि सर्वात शेवटची पायरी कोणती? 6वी पायरी आहे संघर्ष. जेव्हा तुम्ही कृती करता तेव्हा समाज परिवर्तनासाठी प्रस्थापितांशी आणि चुकीच्या रूढींशी तुमचा लढा अटळ असतो. तो संघर्ष लोकशाही मार्गाने करणे. यात मला सर्वात महत्त्वाची आणि भावलेली सूचना कोणती वाटली माहितीये? ती म्हणजे सुरुवात करताना थेट घरातल्यांशी, आई-वडिलांशी भांडू नका, तर स्वतःपासून सुरुवात करा. हो, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे समाज बदलण्याची सुरुवात थेट रस्त्यावरच्या आक्रमक संघर्षाने होत नाही, तर ती आधी स्वतःच्या डोक्यात वैज्ञानिक विचार रुजवण्यापासून अत्यंत शांतपणे आणि संयमाने सुरू होते. अगदी खरं आहे. जोपर्यंत आपण स्वतःच्या आतला अंधार दूर करत नाही, तोपर्यंत आपण समाजाला प्रकाश कसा देऊ शकणार? महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चतुसूत्री याच पायावर उभी आहे. शोषक अंधश्रद्धांना विरोध करणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सकारात्मक प्रसार करणे, विधायक धर्मचिकित्सा करणे आणि इतर व्यापक सामाजिक चळवळींशी नाळ जोडून घेणे. तर एकंदरीत विवेकाचा प्रवास हा केवळ जुन्या कालबाह्य समजुती मोडून काढण्याचा एखादा विध्वंसक प्रवास नाहीये. तो संविधानाने दिलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून एक अधिक पारदर्शक, शोषणमुक्त आणि विवेकी समाज घडवण्याचा एक अतिशय सकारात्मक आणि विधायक मार्ग आहे. हा प्रवास कोणाचीही विचार किंवा श्रद्धा हिरावून घेण्यासाठी नाही, तर तिथे तर्काचा आणि करुणेचा प्रकाश आणण्यासाठी आहे. बरोबर.
अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे धर्माचा नाश करणे नव्हे, तर धर्माच्या आणि देवाच्या नावाखाली माणसाने माणसाचे जे शोषण चालवले आहे त्याचा अंत करणे आहे. खरंय. आता जाता जाता एका अतिशय वेगळ्या आणि सखोल गोष्टीचा विचार नक्की करा. आपण पाहिलं की माणसाला भूतांचे भास होतात किंवा तो भविष्याच्या भीतीने ग्रहांवर विश्वास ठेवतो. पण मानवी मेंदूची उत्क्रांतीच अशी झाली आहे की तो निसर्गतः सतत पॅटर्न शोधत असतो, अज्ञाताच्या भीतीत भावनिक आधार शोधत असतो आणि स्वतःच्या सुरक्षेसाठी कोणत्याही अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवायला लवकर तयार होतो. पुकारलेला एक अनंत काळाचा उत्क्रांतीचा लढा आहे. तर्क आणि मानवी भावना यांच्यातील हे अघोषित युद्ध कदाचित कधीच संपणारा नाहीये. हो, हा खरोखरच अस्वस्थ करणारा पण विचार करायला लावणारा मुद्दा आहे. या संदर्भात या स्रोतात पंढरपूरच्या वारीचाही उल्लेख आहे. वारीत सर्व जातीचे लोक एकत्र येतात. यावरही काही आक्षेप असू शकतो का? आक्षेप अजिबात नाही. उलट वारी ही एक अतिशय सकारात्मक ऊर्जा देणारी कृती आहे असं दाभोलकर मानतात. तिथे सर्व जातीभेद विसरून लोक खरोखरच एकत्र येतात. पण ते एक परखड प्रश्न विचारतात जो आपल्याला अस्वस्थ करतो. कोणता प्रश्न? ते विचारतात की वारी संपल्यावर हेच वारकरी जेव्हा आपापल्या गावात परत जातात तेव्हा गावात त्यांच्यात आंतरजातीय विवाह का होत नाहीत? वारीपुरती समता असते पण व्यवहारात तोच जातीभेद पुन्हा का उफाळून येतो? बापरे, हे सत्य पचवायला थोडं जड जातं, पण ते वास्तव आहे. म्हणजे जोपर्यंत ती समता दैनंदिन जीवनात उतरत नाही तोपर्यंत तो लढा अपूर्णच आहे. अगदी बरोबर. इथेच विवेकनिष्ठा अपुरी पडते. हे सगळं ऐकताना मला एक प्रश्न पडतो. 5000 वर्षांच्या मानसिक गुलामगिरीशी लढताना, इतके आरोप आणि धमक्यांचा सामना करताना डॉक्टर दाभोळकरांना कधी थकवा किंवा नैराश्य का आलं नाही? कारण त्यांनी हा लढा कधीही व्यक्तिगत अहंकारातून लढला नाही. ज्या लोकांच्या विरोधात ते लढत होते त्यांना ते कधीही आपले वैयक्तिक शत्रू मानत नव्हते. म्हणजे ते अज्ञानाशी लढत होते, माणसांशी नाही. बरोबर. इष्ट ते सांगणार आणि शक्य ते करणार या तत्वावर त्यांचा विश्वास होता. समाज प्रबोधनाचं काम करताना मिळणारा निखळ आनंद हाच त्यांचा खरा ऊर्जास्रोत होता. स्वतःवरच्या विश्वासातून आलेली ही किती प्रचंड ऊर्जा होती. आजच्या या चर्चेतून आपण शिकलो की वैज्ञानिक दृष्टिकोन ही जगण्याची एक पद्धत आहे. पण जाता जाता आपण विचार करण्यासाठी काहीतरी नवीन सोडून जाऊया का? नक्कीच. आपण एक नवा दृष्टिकोन देऊया. जर आपण दाभोळकरांचा हाच वैज्ञानिक दृष्टिकोन आजच्या काळात आपण मोबाईलवर जे वाचतो आणि सहज विश्वास ठेवतो त्याला लावला तर काय होईल? हो, म्हणजे फेक न्यूज आणि डिजिटल अंधश्रद्धा. हो. आपल्यापर्यंत येणारी किती माहिती खरोखर कार्यकारण भावाच्या कसोटीवर टिकेल याचा गांभीर्याने विचार करायला हवा. हा विचारच आपल्याला आजच्या खोट्या माहितीच्या मायाजालातून वाचवू शकतो. हा खरोखरच एक अप्रतिम आणि आजच्या काळाला साजेसा विचार आहे. आजच्या काळात माहितीची साक्षरता म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन. आणि शेवटी एक विनंती, हे पुस्तक नक्की वाचा. या पुस्तकाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये पिन केली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही हे अप्रतिम पुस्तक आजच घर बसल्या मागवू किंवा वाचू शकता. असेच क्रांतिकारी विचार प्रबोधन ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना नक्की शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.